आणि टॉप 18 न्यूजची सुरुवात आपण करणार आहोत व्हायरल टॉप 18 न्यूजनं। बाजारात नवीन काय येईल याचा काही नेम नाही। नुकतंच ब्राह्मण कुकीजचा एक फोटो व्हायरल झालाय ज्यावर ब्राह्मण काढण्यात आलेले आहे। या कुकीज पाहून लोक संतापले असून त्यांनी या कुकीज खाण्यास नकार दिलाय। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमधील एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। त्या फोटोमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खायच्या पदार्थांचे पॅकेट्स यांचा खच पडल्याचं दिसतंय। ट्रेनमधल्या प्रवाशांनी हा कचरा ट्रेनमध्येच फेकल्याचं दिसून येत आहे। रस्त्यावरील फळ विक्रेता डिजिटल पेमेंट्सचा वापर करून ग्राहकांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी शेअर केलाय। आनंद महिंद्रा यांनी या फळ विक्रेत्याचं कौतुक केलंय। सरकारी नोकरी करणारी बायको हवी म्हणून एका पठ्ठ्यानं चक्क हातात बॅनर घेत भर रस्त्यात तो उभा राहिला। या मजेशीर व्हिडिओला पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाहीये। जंगल सफारी दरम्यान जंगली प्राणी अनेकदा पर्यटकांचा पाठलाग करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यात एक जिराफ पर्यटकांच्या जीपचा पाठलाग करताना दिसतोय। तर जिराफ आपल्या जीपचा पाठलाग करतोय हे पाहून जीपमधल्या पर्यटकांची घाबरगुंडी उडाली आहे। बंजी जंपिंगचा एक खतरनाक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यानं हा स्टंट करण्यासाठी चक्क $10,000चं चॅलेंजही दिलंय। व्हर्च्युअल रियालिटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। या व्हिडिओमध्ये रोलर कोस्टरमधनं जंगल सफारीचा अनुभव घेता येऊ शकतो, पण हे इतकं रिअल वाटतंय की जणू खरंच आपण जंगलात या राईडचा अनुभव घेत आहोत असं फिलिंग येतंय। आणि यानंतर आपण पाहणार आहोत एंटरटेनमेंट टॉप 18 न्यूज। अभिनेत्री प्रियंका चोप्रानं अखेर सगळ्यांनाच आपली मुलगी मालती हिचा चेहरा दाखवलेला आहे। निक जोनस आणि त्याच्या भावांना हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार मिळाला। या कार्यक्रमादरम्यान प्रियंकानं आपल्या मुलीची सर्वांशी ओळख करून दिली आहे। क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं ऋषिकेश इथल्या स्वामी दयानंदगिरी आश्रमात भेट दिली। स्वामी दयानंदगिरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षक होते। विराट आणि अनुष्काचा आश्रमातला फोटो समोर आलेला आहे। अभिनेता कार्तिक आर्यनच्या शहजादा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता पुढे ढकललेली आहे। 10 फेब्रुवारीऐवजी हा सिनेमा आता 17 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे। पठाणला मिळणाऱ्या घवघवीत यशामुळे शहजादाच्या निर्मात्यांनी हे शहाणपणाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। अभिनेता जॉन अब्राहमनं बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध फोटोग्राफर डबू रत्नानी सोबत खास फोटोशूट केलंय। डबूनं या शूटचे BTS शेअर केले। बहुप्रतीक्षित दसरा सिनेमाचा टीजर रिलीज झालाय। हा सिनेमा जगभरात 30 मार्चला तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे। तेलुगू सुपरस्टार नानीचा यामध्ये दमदार लुक पाहायला मिळतोय। पठाण सिनेमातल्या कलाकारांनी प्रेस कॉन्फरन्स घेत अनेक चर्चांवर स्पष्टीकरण केलंय। यावेळेला दीपिका पदुकोणच्या लुकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं होतं। दीपिकानं कलरफुल ड्रेस परिधान केला होता। पठाण सिनेमाच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला बॉलिवूडच्या किंग खाननं आपली प्रसिद्ध सिग्नेचर पोज देत उपस्थितांची मनं जिंकली। ही पोज देतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। पठाणच्या पत्रकार परिषदेच्या वेळेला शाहरुख खोडकर मूडमध्ये दिसला। शाहरुखनं जॉनला आणि दीपिकानं शाहरुखला किस केलं। अभिनेता ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादचा लोल्लापलूझा महोत्सवात परफॉर्मन्स होता आणि यावेळेला ऋतिकसह त्याची पूर्व पत्नी सुझैन खान आपल्या बॉयफ्रेंडसह दिसली। ऑपरेशन AMG हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होतोय। या चित्रपटात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनबद्दल दाखवण्यात येणार आहे।
आणि आता आपण पाहणार आहोत राजकीय क्षेत्रातल्या टॉप 18 न्यूज। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सेंट्रल हॉलमधल्या अभिभाषणाद्वारे अधिवेशनाची सुरुवात होईल। राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर केंद्र सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल। संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहात राज्यातल्या खासदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला। मात्र याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे मात्र या बैठकीला उपस्थित होते। आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेचं यंदाचं बजेट या आठवड्यात 2 किंवा 3 फेब्रुवारीला मांडलं जाणार आहे। यंदा मुंबई महापालिका प्रशासक आणि आयुक्त डॉक्टर इक्बाल सिंग चहल हा अर्थसंकल्प मांडतील। यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सुमारे 4,500 कोटींची वाढ होण्याची शक्यता आहे। पालिकेची निवडणूक तोंडावर असल्यानं कोणतीही करवाढ होणार नसल्याचेही संकेत देण्यात आलेले आहेत। आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। संजय राऊत हा रिकामटेकडा माणूस असल्याची टीका गायकवाड यांनी केली आहे। हिंदू जन आक्रोश मोर्चा गोवंश हत्याबंदी आणि लव जिहाद विरोधात होता, पण राऊतांनी त्याची देखील टिंगल केली। एकीकडे स्वतःला हिंदू म्हणून घेता आणि दुसरीकडे हिंदू मोर्चाचीच टिंगल उडवता अशी टीका त्यांनी केली आहे। माजी मंत्री अनिल परब यांचं वांद्रे पूर्व इथलं कार्यालय तोडण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिले। या संदर्भात किरीट सोमय्यांनी ट्विट करत माहिती देत दुपारी या ठिकाणी भेट देणार असल्याचंही सांगितलं। ठाकरे सरकारनं अनधिकृत कार्यालय वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण अखेर ते पाडण्यात आल्याची टीका सोमय्यांनी केली आहे। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये एकूण 91% मतदान झालं। 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल। राष्ट्रवादी काँग्रेसची आज पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये कसबापेठ पोटनिवडणुकीबाबत भूमिका ठरण्याची शक्यता आहे। सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील। मनसेच्या कोअर कमिटीची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे। कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। मनसे शहर कार्यालयात संध्याकाळी 4:30 वाजता ही बैठक होईल। कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे। भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जरी अजून निश्चित झालेले नसले तरी उमेदवारी अर्ज कोण भरणार याबाबतची उत्सुकता आता लागून राहिली आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होतीये। मंत्रालयामध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। यात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाईल। मुख्यमंत्र्यांनी आज महाराष्ट्र भूषण निवड समितीची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। मंत्रालयात ही बैठक होणार असून आरोग्य सेवा, उद्योग, कलासह विविध क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो। कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये संजय राऊतांनी संजय मोरेंना उमेदवारी देण्याचा आग्रह सुरू झाल्यानं आता महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची चर्चा होती। त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। प्रत्येक पक्षाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, मात्र अंतिम निर्णय महाविकास आघाडी और प्रारंभ में ही अर्थ जगत के जिनकी आवाज को मान्यता होती है वैसी आवाज चारों तरफ से सकारात्मक संदेश लेकर के आ रही है। आशा की किरण लेके आ रही है, उमंग का आगाज लेकर के आ रही है। आज एक महत्वपूर्ण अवसर है। भारत के वर्तमान राष्ट्रपति जी की आज पहली ही संयुक्त सदन को वो संबोधित करने जा रही है। राष्ट्रपति जी का भाषण भारत के संविधान का गौरव है, भारत की संसदीय प्रणाली का गौरव है,
और विशेष रूप से आज नारी सम्मान का भी अवसर है और दूर सुदूर जंगलों में जीवन बसर करने वाले हमारे देश के महान आदिवासी परंपरा के सम्मान का भी अवसर है। न सिर्फ सांसदों को, लेकिन आज पूरे देश के लिए गौरव का पल है कि भारत के वर्तमान राष्ट्रपति जी का आज पहला उद्बोधन हो रहा है और हमारे संसदीय कार्य में गत 6-7 दशक से जो परंपराएं विकसित हुई हैं, उन परंपराओं में देखा गया है कि अगर कोई भी नया सांसद जब पहली बार सदन में बोलने के लिए खड़ा होता है तो किसी भी दल का क्यों न हो, जो वो पहली बार बोलता है तो पूरा सदन, तो किसी भी दल का क्यों न हो, जो वो पहली बार बोलता है तो पूरा सदन उनको सम्मानित करता है, उनका आत्मविश्वास बढ़े उस प्रकार से एक सानुकूल वातावरण तैयार करता है। एक उज्जवल और उत्तम परंपरा है। आज राष्ट्रपति जी का उद्बोधन भी पहला उद्बोधन है। सभी सांसदों की तरफ से उमंग, उत्साह और ऊर्जा से भरा हुआ आज का ये पल हो, ये हम सबका दायित्व है। मुझे विश्वास है हम सभी सांसद इस कसौटी पर खरे उतरेंगे। हमारी देश की वित्त मंत्री भी महिला हैं। वे कल और एक बजट लेकर के देश के सामने आ रही है। आज के वैश्विक परिस्थिति में भारत के बजट के तरफ न सिर्फ भारत का लेकिन पूरे विश्व का ध्यान है। डावाडोल विश्व की आर्थिक परिस्थिति में भारत का बजट भारत के सामान्य मानवी की आशा आकांक्षाओं को तो पूरा करने का प्रयास करेगा ही, लेकिन विश्व जो आशा की किरण देख रहा है उसे वो और अधिक प्रकाशमान नजर आए। मुझे पूरा भरोसा है निर्मला जी इन अपेक्षाओं को पूर्ण करने के लिए भरपूर प्रयास करेगी। भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए सरकार, उसका एक ही मकसद रहा है, एक ही मोटो रहा है, एक ही लक्ष्य रहा है और हमारी कार्य संस्कृति के केंद्र बिंदु में भी एक ही विचार रहा है, इंडिया फर्स्ट, सिटीजन फर्स्ट। सबसे पहले देश, सबसे पहले देशवासी, उसी भावना को आगे बढ़ाते हुए ये बजट सत्र में भी तकरार भी रहेगी, लेकिन तकरीर भी तो होनी चाहिए। और मुझे विश्वास है कि हमारे विपक्ष के सभी साथी बड़ी तैयारी के साथ, बहुत बारीकी से अध्ययन करके सदन में अपनी बात रखेंगे। सदन देश के नीति निर्धारण में बहुत ही अच्छी तरह से चर्चा करके अमृत निकालेगा
जो देश को काम आएगा। मैं फिर एक बार आप सबका स्वागत करता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलेला आहे। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि या अनुषंगाने पंतप्रधानांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात टॉप 18 न्यूज। अमित ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी ते अंबाबाईचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर उद्योगनगर या ठिकाणी महासंपर्क अभियानामध्ये ते सहभागी होतील। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या अमित ठाकरेंचं सांगलीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं होतं। यावेळेला अमित ठाकरेंनी बैलगाडीतनं जंगी मिरवणुकीचा अनुभव घेतला। महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याची सुपारी दिल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चावरनं केलेला आहे। जर आमच्याविषयी असभ्य भाषेत बोललात तर आम्ही देखील शांत बसणार नाही असा इशारा जलील यांनी दिलाय। सेरेमोनियल एस्कॉर्ट प्रदान करते हुए राष्ट्रपति के सैन्य सचिव मेजर जनरल रणजीत सिंह मनराल और राष्ट्रपति के उप सैन्य सचिव ग्रुप कैप्टन फंसालकर तथा एडीसीज मेजर रोहन सुधाकर चव्हाण संसदेमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत। त्यांचं अभिभाषण देखील सेंट्रल हॉल इथं होणार आहे। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये। आर्थिक पाहणी अहवाल आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सभागृहाच्या पटलावर ठेवणार आहेत आणि तत्पूर्वी राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार आहे। यासाठी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आता थोड्याच वेळात संसद इमारतीच्या दिशेने रवाना होतील। कुछ ही समय के उपरांत राष्ट्रपति महोदय की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आता संसदेकडे रवाना होत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। राष्ट्रपती भवनातनं ते आता आपल्या वाहनातनं संसद इमारतीकडे निघतानाची ही दृश्य थेट आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या। आणि अवघ्या काही मिनिटात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं संसद इमारतीमध्ये आगमन होईल। त्यानंतर त्यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात केली जाईल। काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संबोधित करत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी केंद्र सरकारला अपेक्षित आहेत याबद्दलची माहिती दिली। सोबतच राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला विरोधी पक्ष उपस्थित राहतील या सगळ्या संदर्भात देखील त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आपण पाहतो आहोत सध्याची ही दृश्य। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जो ताफा आहे तो आता संसद भवनाच्या दिशेने निघालेला आहे। घोड़सवार अंगरक्षकों की ये रेजिमेंट भारतीय सेना की सबसे वरिष्ठ रेजिमेंट्स में गिनी जाती है। अवघ्या काही मिनिटांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या संसद भवनामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर काही वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण संसद भवनाच्या सेंट्रल हॉल मधल्या सभागृहामध्ये होईल। प्रेसिडेंट बॉडीगार्ड राष्ट्रपति के अंगरक्षक न केवल भारत में बल्कि पूरी दुनिया की सभी रेजिमेंट्स में अद्भुत और विशिष्ट है। वरिष्ठतम घुड़सवार रेजिमेंट माननीय राष्ट्रपति के समारोहिक दायित्वों का निर्वहन करती है।
सकते हैं कि रेजिमेंट के कमांडेंट कर्नल अनूप तिवारी राष्ट्रपति महोदया के लिमोजीन के दाहिनी ओर और बाईं ओर रेजिमेंट के सेकंड इन कमांड लेफ्टिनेंट कर्नल रमाकांत यादव। जयपुर कॉलम को क्रॉस करते हुए आगे बढ़ते हुए ये काफिला विजय चौक की ओर अग्रसर होता हुआ राष्ट्रपति भवन का आयरन गेट, जिसे राष्ट्राध्यक्षों के आगमन, प्रस्थान और ऐसे ही विशिष्ट अवसरों के तौर पर खोला जाता है। प्रेसिडेंट बॉडीगार्ड की टुकड़ी के ठीक पीछे ऑफिशियल कारकेड, आधिकारिक कारों का फासला जो संसद भवन की ओर प्रस्थान कर रहा है। राष्ट्रपति महोदया के इस काफिले में जो प्रेसिडेंट बॉडीगार्ड की टुकड़ी है, राष्ट्रपति समारोहिक अंगरक्षक, वो दो भागों में दरअसल बटे होते हैं। एक टुकड़ी आगे आणि यासोबतच टॉप 18 न्यूज मध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।